शेलारजी, आमच्या विभागाचे गृहनिर्माण विभागाचे राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर, खासदार मिलिंद देवराव, आमदार कालिदास कोळंबकरजी, आमदार सचिन अहिर, आमदार सुनील शिंदे, आमदार महेश सावंत, माजी आमदार सदा सरवणकर, माजी आमदार किरण पावसकर, राजू वाघमारे, इथं झेंडेसाहेब पण म्हाडात होते, ते पण आहे तिकडे, असीम कुमार गुप्ता, शंभरकर, बोरीकर, सर्व व्यासपीठावरील सन्मान्य मान्यवर आणि टाटाचे प्रकाश पाटील आणि राहुल कटियाल, विवेक भोळे वास्तुविशारद आणि सर्व पदाधिकारी आणि मान्यवर सर्व अधिकारी, मी सर्वात प्रथम आजच्या या शुभारंभ प्रसंगी ज्यांना आज घरांच्या किल्ल्या मिळाल्या त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. खरं म्हणजे उद्या आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन आहे आणि स्वातंत्र्य दिनाच्या देखील आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मनापासून देतो. आणि स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला नाही, आपल्या दिवसालाच आज आपण बीडीडी रहिवाशांना त्यांच्या हक्काच्या घरांच्या किल्ल्या या ठिकाणी वाटप करतोय आणि उद्या म्हणजे आजच जातील सगळे, पण उद्या आपला झेंडा तिरंगा आपल्या घरावर फडकवा उद्या. आणि उपस्थित सर्व मान्यवर तर आहेतच, पण माझ्या लाडक्या बहिणी पण आहेत उपस्थित. लाडक्या बहिणी आहेत, लाडके भाऊ आहेत आणि सर्व रहिवासी आहेत. खरं म्हणजे घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि घरासारखं घर असावं, नको नुसत्या भिंती. आणि म्हणून आता या ठिकाणी एक आनंदाचा दिवस आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये आलाय, कारण 150-160 स्क्वेअर फीट मध्ये आपण राहिलात. अनेक लोकांनी भावना व्यक्त केल्या आणि अजितदादा तर प्रत्येकाला विचारत होते, कुठलं गाव आहे, कुठे राहता, किती वर्षापासून राहता, आता कसं वाटतंय, सगळं म्हणजे एक बारकाईने ते आस्थेवाईकपणे चौकशी करत होते. आणि कामही पाहताना त्यांची एक जी काही त्या बांधकामावर कसं बांधकाम असावं याच्यावर देखील बारकाईने ते पाहत होते. खरं म्हणजे अतिशय चांगलं बांधकाम या ठिकाणी केलंय, म्हणून मी टाटा आणि कुठला कॅपिसाइट या दोघांचंही मनापासून अभिनंदन करतो. कारण शेवटी बघा, चांगलं काम करणाऱ्याचं अभिनंदन आपण केलंच पाहिजे. कारण शेवटी आपण बघतो म्हाडाची पूर्वीची घरं आणि आताची याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि आम्ही पाहिलं की त्यांना जसं सेलेबल कॉम्पोनंट जसं ते बांधतायत तसंच रिहॅबचं देखील क्वालिटी त्यांनी ठेवलेली आहे. आणि म्हणून इतरही बांधकाम क्षेत्रातल्या लोकांनी इथं येऊन पाहावं की बांधकाम कसं केलं पाहिजे. क्वालिटी बांधकाम केलेलं आहे, चांगल्या उत्तम दर्जाचं बांधकाम केलेलं आहे. पुढचे 100 वर्ष काही होणार नाही आणि तुम्हाला 12 वर्ष देखील मेंटेनन्स फ्री केलेला आहे. त्यामुळे तोही एक चांगला पार्ट आहे तुमच्या या घर घेण्यामध्ये. आणि खरं म्हणजे आज किती वर्षापासून आपण हे स्वप्न पाहताय, अनेक वर्षापासून, मला वाटतं 3-3, 4-4 पिढ्यांपासून लोक आपल्या ह्या घरात राहत आहेत. आणि ब्रिटिश सरकारने ही घरं कामगारांसाठी बांधली, मला वाटतं त्यावेळेस काही वेळेस कैदी देखील ठेवले या इथे, नंतर कामगार आले, त्याच्यानंतर आपण सगळे 4-4 पिढ्या या घरात राहताय आणि अतिशय छोट्या खोलीमध्ये आपण आपला संसार थाटला. आणि आपण लहानाचे या ठिकाणी 4 पिढ्या म्हणजे खूप मोठी, 3 पिढ्या 4 पिढ्या. आणि बघितलं तर इथं अनेक सगळ्याच दादा विचारत होते त्यामुळे सगळं कळत होते. आमच्या पण तालुक्यातला एक माणूस दिसला तिकडे. आणि फक्त महाराष्ट्रातलेच नाही तर इतर राज्यातले लोक पण इथं आहेत. म्हणजे एक आपण पाहू की सगळ्यांचा एक सर्व संपूर्ण देशभरातले लोक या बीडीडी चाळीमध्ये राहत आहेत एकोप्याने, गुण्यागोविंदाने. ही अतिशय आनंदाची बाब आहे. खरं म्हणजे
आता 160 स्क्वेअर फीटचं 2 BHK आणि एकदम पुरेपूर त्या जागेचा वापर पूर्ण केला आहे. आर्किटेक्ट जे आहेत त्यांनी देखील त्यांचे अभिनंदन केलं पाहिजे, की पूर्णपणे एक एक इंच जागेचा वापर आपल्याला वापरण्यासाठी केला आहे. एक छोटासा कोपरा बघितला, तिथं वॉशिंग मशीन ठेवणार म्हणाले. तो कोपरा देखील त्यांनी सोडला नाही, त्याचाही वापर केला वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी. आणि म्हणून चांगल्या क्वालिटीचं काम या ठिकाणी केलेलं आहे खऱ्या अर्थाने. आणि म्हणूनच मोडकळीस आलेल्या या चाळीमधून आज आपण मोठ्या टॉवरमध्ये जाताय, हे आनंदाचं फार आजचा दिवस आहे. आणि बघा, महायुती सरकार म्हणून काम करत असताना आम्ही गेले 2.5 वर्ष मी मुख्यमंत्री होतो, आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, आम्ही टीम म्हणून काम करतोय. आणि टीम म्हणून काम करत असताना फक्त विकास एके विकास, आमचा अजेंडा विकासाचाच ठेवला आम्ही. आणि आज आपण पाहिलं की मग मुंबईतले रस्ते असतील, कॉन्क्रीटचे सगळे रस्ते करायचं आम्ही घेतलं. पहिला फेज जवळपास कंप्लीट होतोय, दुसरा फेज होतोय. आणि पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये मुंबईमध्ये तुम्हाला शोधून एकही खड्डा मिळणार नाही. खड्डे मुक्त मुंबई झाल्याशिवाय राहणार नाही. कोस्टल रोड, कोस्टल, अरे बाबा मी एकटा नाही, आम्ही तिघा इकडं. आणि मी पाहिलं की जे प्रकल्प सुरू होते त्याला डबल सगळं मॅन पॉवर मशिनरी लावून वेळेच्या अगोदर प्रकल्प पूर्ण करण्याचं काम केलं. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं मेट्रोचंही काम पूर्वी कसं चाललं होतं मागच्या 2.5 वर्षामध्ये, त्यानंतर किती स्पीडने सुरू झालं. आणि ते मेट्रोचं नेटवर्क टप्प्याटप्प्याने आपण पुढे नेतोय. प्रधानमंत्री मोदी साहेबांना देखील आम्ही बोलवलं उद्घाटनाला. आणि एक लास्ट माइल कनेक्टिव्हिटी जी आहे ते देण्याचा आपला प्रयत्न आहे, एंड टू एंड कनेक्टिव्हिटी देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे वॉक टू वर्क ही एक संकल्पना आपण अंमलात